जय श्रीराम. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार. आपण सगळेजण या उपक्रमामध्ये सहभागी झालेला आहात. ही केवळ आणि केवळ महाराजांची, रामरायाची, मारुतीरायांची कृपा आहे. खरं तर मी आधीही सांगितल्याप्रमाणे हा आयुष्यभराचाच जणू काही उपक्रम आहे. 13 माळा ह्याचाच दुसरा अर्थ असा आहे की आपल्याला कमीत कमी 45 मिनिटं ते 50 मिनिटं ध्यान करायचं आहे आणि नामाची बैठक आपल्याला एक प्रकारची तयार करत जायचंय आणि देहाला आपल्याला विसरायचं आहे आणि कमीत कमी 45 ते 50 मिनिटाचं नामसाधनेच्या माध्यमातून आपल्याला ध्यान करायचं आहे आणि स्वतःचं अवलोकन करत जायचं आहे. हे कशासाठी आपल्याला करायचं आहे? तर हे आत्मशुद्धीसाठी करायचं आहे. आत्मशुद्धी हा जो भाग आहे हा आपल्या अंतःकरणाशी निगडीत असलेला भाग आहे. इथे शुद्धी कशाची करायची आहे? आपल्या अंतःकरणाची, आपल्या मनाची शुद्धी करायची. आता ह्या उपक्रमाअंतर्गत सद्गुरू गोंदवलेकर महाराज म्हणजे आपल्या सगळ्यांचे महाराज यांनी जे आपल्याला तत्वज्ञान सांगितलेलं आहे त्या तत्वज्ञानाच्या आधाराने आपल्याला दर आठवड्याला महाराजांचा एक एक विचार, त्यांचं तत्वज्ञान आपल्याला घेऊन त्याच्यावर आपल्याला थोडंसं चिंतन करायचं आहे. आता पहिल्या भागामध्ये आपण चिंतनासाठी काय विषय घेतलेला आहे? तर कोणाचीही निंदा करू नका आणि उच्चार तर फार सांभाळावे लागतात. हे महाराजांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे त्यावर आपण चिंतन करणार आहोत. महाराज म्हणतात उच्चार तर फार सांभाळावे लागतील, आपल्याला ते फार सांभाळावे लागतात आणि कोणाचीही निंदा तुम्ही करू नका. महाराज म्हणतात की परनिंदा टाळावी आणि स्वतःकडे दृष्टी वळवावी. स्वतःकडे दृष्टी वळवायची म्हणजे काय करायचं? स्वतःचं अवलोकन करायचंय. महाराज म्हणतात की रात्री झोपताना तुम्ही विचार करा की आपण देवाच्या चिंतनामध्ये किती वेळ दिवसातला घालवला आणि परनिंदेमध्ये किती आपला वेळ गेला. रात्री झोपताना ह्याचा विचार करायला हवा आपण सगळ्यांनीच. आपण बघितलं तर सकाळी उठल्यापासून आपला वेळ हा कधीतरी दुसऱ्याच्या निंदेमध्ये जातो पहा. महाराज जेव्हा म्हणतात की परनिंदा टाळा, का असं म्हणतात महाराज? आपल्याला असं वाटतं की आपण एखाद्या व्यक्तीविषयी बोलतोय, ती व्यक्ती काही समोर हजर नाहीये, तर त्या व्यक्तीला कुठे आता काही कळणार आहे? आपण जेव्हा कोणाशी तरी बोलत असतो तर बऱ्याचदा असं होतं की आपण जी व्यक्ती तिथे हजर नाहीये त्या व्यक्तीविषयी बोलतो पहा. आपल्याला असं वाटतं की ती व्यक्ती इथे नाहीये, तर मी बोलतोय, फक्त माझे भाव व्यक्त करतोय. पण आपल्याला हे अवलोकन करायला पाहिजे की त्यातून त्या व्यक्तीची निंदा केली जात नाहीये ना. निंदेसारखं पाप नाही असं महाराज म्हणतात. का महाराज असं म्हणत असावेत? याचं चिंतन जर आपण केलं तर ह्या दोन गोष्टी आहेत पहा. जेव्हा आपण दुसऱ्याची निंदा करतो त्यावेळेला आपलं मन दूषित होतं, कलुषित होतं. तुम्ही विचार करा की जर अर्धा तास, 1 तास आपण एखाद्याविषयी निंदात्मक बोलत असू तर
निंदात्मक बोलणं झाल्यानंतर आपलं मन दूषित झालेलं आपल्याला आढळेल. ते जे पवित्र असतं ते सगळं दूषित होतं पहा. म्हणजे स्वच्छ झरा असतो खरं तर, पण गढूळ पाणी कसं होतं ना, तसं आपलं मन होऊन जातं. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्येच, की जेव्हा आपण एखाद्याची निंदा करतो तेव्हा असं समजून जा की आपलं मन दूषित आहे. दोन्ही गोष्टी आहेत बघा. म्हणजे निंदा केल्यानंतर आपलं मन दूषित होतं, हा एक भाग झाला. आणि मन जेव्हा अशुद्ध असतं, मन जेव्हा कलुषित असतं, मन जेव्हा दूषित असतं, तेव्हाच दुसऱ्याविषयी निंदा केली जाते. महाराज म्हणतात की ज्याला परनिंदा आवडते त्याने असं जरूर समजावं की देव फार लांब आहे आपल्याला. आपण सकाळी साधन करतोय 45 मिनिटं, 50 मिनिटं, तासभर आपण देवाचं नाम घेतोय, पण दिवसभरामध्ये आपण कसेही वागलो, निंदात्मक बोललो, तर जे साधन आहे ना, ते साधन सुद्धा सगळं नष्ट होतं, नाश पावतं, नासतं. त्यामुळे ज्याला स्वतःचं हित साधायचं आहे त्याने पहिली परनिंदा सोडावी असं महाराजांचं म्हणणं आहे आणि स्वतःकडे दृष्टी वळवावी. महाराज म्हणतात की तुम्ही तुमची जिव्हा नामाला वाहा. ज्या मुखाने आपण भगवंताचं नाम घेतो ती जिव्हा आपण जेव्हा दुसऱ्याच्या निंदेसाठी वापरतो तेव्हा सगळं कलुषित होऊन जातं. आपल्याकडे अशी म्हण आहे की जे आडामध्ये आहे तेच पोहऱ्यामध्ये येतं पहा. म्हणजे विहिरीचं पाणी जर खारट असेल आणि जेव्हा आपण ते पाणी शेंदून बाहेर काढतो तेव्हा आपल्या बादलीमध्ये सुद्धा खारटच पाणी जमा होतं. ही महाराजांनी दिलेली उपमा आहे ह्याला, की जेव्हा तुम्ही निंदा करता तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आपण सगळ्यांनी, की आपलं अंतःकरण अशुद्ध आहे आणि म्हणूनच अशुद्ध भाव आपल्या मुखातून बाहेर पडतोय. आपल्या बोलण्यावरनं आपल्या अंतःकरणाची परीक्षा होते पहा. जेव्हा आपण शुद्ध बोलतो तेव्हा समजून जा की अंतःकरण शुद्धतेकडे प्रवास करते. म्हणून आपल्याला असं वाटतं की आपण कोणाविषयी अशुद्ध बोलू नये. जो साधनी माणूस आहे, जो साधनेच्या मार्गावर पुढे चाललेला आहे, तो जसा जसा पुढे जाईल साधनेमध्ये तसं तसं त्याला लोकांविषयी कुठलाही निंदात्मक भाव आपण बोलू नये. जर कोणी बोलत असेल तर त्याच्यामध्ये सहभागी होऊ नये असं वाटतं. नको वाटतं त्याला त्याच्यामध्ये भाग घ्यायला. का होतं असं? कारण आपण समोरच्याचं मन दुखावतो पहा. जेव्हा आपण निंदा करतो या दोन गोष्टी आहेत. आपल्याला असं वाटतं की ज्या माणसाविषयी आपण बोलतोय ती व्यक्ती कुठे इथे हजर आहे, पण कर्णोपकरणी त्या माणसापर्यंत तुम्ही काय बोललेला आहात ते कधीतरी जाऊन पोचतं. असं होतं की नाही? त्या माणसाच्या मनामध्ये असा विचार येतो की अरे, हा माणूस आपल्याला असं कसं बोलला दुसऱ्यापाशी. अगदीच त्याला सांगायचं होतं एखादी गोष्ट तर मला थेट येऊन सांगायला हवं होतं. म्हणजे आपल्याला जरी असं वाटलं की आपण केलेली निंदा ही पोचणार नाही त्या व्यक्तीपर्यंत, तरी ती कधीतरी पोचतेच. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा निंदा करतो आपलं मन जेव्हा अशुद्ध होतं, कलुषित होतं, दूषित होतं, भगवंताला नाही आवडत, सद्गुरूंना नाही आवडत ते. जर आपण एकीकडे म्हणतो की सद्गुरू परमात्मा हा माझ्या हृदयामध्ये आहे आणि प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी हे सांगितलंय की मन हा माझा एक अवतार आहे, तर जेव्हा आपण एखाद्याची निंदा करतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या अंतर्भावामध्ये जो परमात्मा आहे, जे सद्गुरू आहेत, त्यांना फार त्याचा त्रास होतो.
आणि हे साधनी माणसाचं लक्षण नाहीये. बऱ्याच लोकांना दुसऱ्याचा उत्कर्ष सहन होत नाही. ते निंदेला प्रवृत्त होतात, कारण ते दुसरं काही करू शकत नाहीत. अनेकांची दृष्टी चांगली नसते असं महाराज म्हणतात. त्यांना दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहवत नाही. अशा वेळेला ती व्यक्ती त्या माणसाविषयी निंदा करत फिरत राहते सगळीकडे समाजामध्ये. आपणही कधीतरी असे वागतो. असं नाहीये की प्रत्येक वेळेला समोरच्याच व्यक्तीला त्याचा दोष आहे. आपणही वागतो. महाराजांनी पुढे लगेच सांगितलंय की परनिंदा टाळावी, स्वतःकडे दृष्टी वळवावी. स्वतःकडे दृष्टी वळवावी म्हणजे काय? तर स्वतःचं अवलोकन करायचं. म्हणजे आपण साध्या भाषेमध्ये जेव्हा आपण म्हणतो ना की आपण जेव्हा एखाद्याला बोट दाखवतो तेव्हा 4 बोटं आपल्याकडे असतात. म्हणजे जेव्हा आपण एखाद्याला काहीतरी बोलतो, निंदा करतो त्याची, तेव्हा समजून जा की आपल्या मनामध्ये तो अशुद्ध भाव आहे. का? का असं आहे? कारण आपण जेव्हा एखाद्याला नावं ठेवतो, आपण एखाद्याला म्हणतो पटकन की तू बरोबर वागलेला नाहीयेस, किंवा एखादा दोष आपण सांगतो. त्या दोषाचं बीज आपल्यामध्ये असं महाराज म्हणतात. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपण अगदी बोली भाषेमध्ये म्हणतो एखाद्या व्यक्तीविषयी बोलताना की अमुक अमुक ना फार आढ्यतेने वागतो, किंवा आगाऊपणे बोलतो, या काही वेळेला तो बरोबर वागत नाही, कमी लेखतो. आता ह्याचं बीज आपल्यामध्ये आहे म्हणजे काय? दुसऱ्याला कमी लेखणे म्हणजे काय हे आपल्याला माहिती असल्याशिवाय आपण कसं म्हणणार की तो दुसऱ्याला कमी लेखतो? किंवा आगाऊपणा म्हणजे काय हे आपल्याला माहिती असल्याशिवाय आपल्याला तो गुणधर्म कसा कळला की ह्याला आगाऊपणा म्हणतात? किंवा एखादा माणूस मस्ती करून वागत असेल, मस्तवालपणे वागत असेल, आपल्यामध्ये सुद्धा ती भावना असते, म्हणून आपल्याला ती कळते की तो मस्तवालपणे वागतोय. हे खूप सूक्ष्म आहे बरं का. हे सगळीकडे आपल्याला आपण जर ऍप्लिकेबल करत राहिलो तर आपल्याला ह्याचं लक्षात येईल की जेव्हा एखादा दोष आपण सांगतो त्या दोषाचं बीज आपल्यामध्येच आहे बघा. त्याच्याशिवाय आपल्याला ते कळणार नाही की ह्याला अमुक अमुक अशी संज्ञा आहे असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात की भगवंताच्या मार्गाने ज्याला जायचं आहे तर त्याने परनिंदा करू नये, दुसऱ्याचे दोष पाहू नयेत, त्याने दुसऱ्याची निंदा करू नये. कारण ती निंदा जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपण देहबुद्धीवर असतो पहा. आपल्याला आपल्या कर्तेपणाचा अभिमान झालेला असतो, आपल्याला आपल्या सामर्थ्याचा अभिमान झालेला असतो, आणि देहबुद्धी आपली इतकी बळकट असते आणि म्हणून आपल्याकडनं ती निंदा घडते. महाराजांनी फार सुंदर सांगितलंय की लोकांनी आपल्याबरोबर जसं वागू नये असं आपल्याला वाटतं तसं आपण लोकांशी वागावं. म्हणजे जर असं वाटत असेल आपल्याला की आपली कोणी निंदा करू नये, तर ह्याचाच दुसरा अर्थ असा आहे की आपण सुद्धा कोणाची निंदा करायला नाही पाहिजे. महाराज दरवेळेला आपल्याला हे सांगत आलेले आहेत की परनिंदा ही विष्ठे समान मानून त्याचा त्याग करा, दृष्टी स्वतःकडे वळवा, आत्मलोक आपलं चिंतन करा, अवलोकन करा. महाराजांनी पुढे सांगितलंय की उच्चार फार सांभाळायला हवेत. आपण सकाळपासून रात्री झोपेपर्यंत जर ह्या गोष्टीचा विचार केला तर आपल्याला असं आढळून येईल की बऱ्याचदा आपण दुसऱ्यांवर दोष देतो, दूषण देतो. कुठली घरामध्ये एखादी गोष्ट घडली, कामाच्या ठिकाणी कुठे घडली, आपण पटकन एखाद्या गोष्टीचं खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडतो असं आपण साध्या भाषेमध्ये म्हणतो ना. आपण ती चूक स्वतः जरी केलेली असली तरी बऱ्याचदा ती आपण मान्य करत नाही. आपण त्याला काहीतरी व्यावहारिक एक कारण सांगतो, त्याचं व्यावहारिक समर्थन करतो,
आणि ती चूक आपण दुसऱ्याच्या माथी मारतो अक्षरशः. म्हणजे त्या चुकीचं सगळं खापर आपण त्या माणसाच्या माथ्यावर फोडतो. आपण अगदी सहजतेने त्याला दूषण देतो. बऱ्याचदा आपल्याकडनं घालून पाडून पण एखाद्याला बोललं जातं. समोरच्याचं मन दुखावतं पहा. आपण नाही असं वागलं पाहिजे. महाराजांना फार त्रास होतो या गोष्टीचा. बऱ्याचदा आपलं बोलणं हे टीकात्मक असतं. टीका करतो आपण प्रत्येक वेळेला. काही लोकांना अशी सवयच असते. आपण पण कधीतरी त्याच्यातनं जातो की आपण पटकन टीका करतो. एखादी गोष्ट समोर आली, कोणी काही आपल्याला सांगितलं, आपण एक टीकेचा सूर लावतो. थोडासा विरोधी एक सूर लावतो आपण. तो माणूस ज्या भावाने आपल्याला सांगायला आलेला असतो ना, त्याच्या मनात आपल्याविषयी नकारात्मक भावना उत्पन्न होते. बऱ्याचदा आपलं वागणं असं असतं की आपण दुसऱ्याला कमी लेखतो. म्हणजे आपली देहबुद्धीच इतकी बळकट असते की आपण दुसऱ्याला कमी लेखतो. मग कधी आपल्याला आपल्या ज्ञानाचा गर्व झालेला असतो, कधी आपल्याला आपल्या रूपाचा गर्व असतो, कधी आपल्याला आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा गर्व असतो. आणि ती गोष्ट जेव्हा समोरच्याकडे नाही आहे हे तुम्हाला माहिती असतं सबकॉन्शियस माइंडमध्ये. बॅक ऑफ द माइंड तुम्हाला हे माहिती असतं. तर बऱ्याचदा त्या माणसाचा आपण उपहास करतो. त्याला उपहासात्मक बोलतो. आपण बोलून मोकळे होतो. आपल्याला माहिती असतं आपल्याकडे सत्ता आहे. बऱ्याचदा कचेरीमध्ये काम करताना हा अनुभव आपल्याला आपल्या वरिष्ठांकडनं येतो, बऱ्याचदा येतो किंवा एखाद्या सहकार्याकडनं येतो. जो सिनियर आहे आपल्याला, तो काहीतरी आपल्याला बोलून जातो. पुढे 2 तास आपण ते विसरत नाही. त्याला असं वाटतं की तो त्या अधिकार पदावर आहे, तर आपण काही त्याचं बिघडवू शकणार नाही. ही खरंच गोष्ट आहे. आपण काय त्याचं बिघडवणार? पण आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी नकारात्मक भावना उत्पन्न होतात. आणि शेवटी देव बघत असतो, सद्गुरू पाहत असतात. म्हणून महाराज असं म्हणतात ना, की तुम्ही अशा पद्धतीने वागलं पाहिजे, की कोणाचंही तुम्ही मन दुखवू नका. मन दुखवणं ही फार मोठी अशी गोष्ट आहे, की ज्याने पापच उत्पन्न होतं. कारण भगवंताने स्वतः हे सांगितलंय, की मन हा माझा एक अवतार आहे. आपण बऱ्याचदा अवहेलना करतो दुसऱ्या व्यक्तीची. ती व्यक्ती आपल्याला त्यावेळेला नाही उत्तर देऊ शकत. पण त्या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी नकारात्मक भावना उत्पन्न होतात. आणि शेवटी आपण जे आपल्याकडनं प्रक्षेपित करतो, तर पृथ्वी गोल आहे या नात्याने तीच गोष्ट आपल्यापाशी परत येते पहा. भले त्या व्यक्तीकडनं येणार नाही तो अनुभव तुम्हाला, पण दुसरीकडून येईल. जे तुम्ही द्याल तेच येतं, जे पेराल तेच उगवतं. उच्चार फार सांभाळले पाहिजेत हे जे महाराज म्हणतात ना, ते बऱ्याच अंशी क्रोधाशी सुद्धा निगडित आहे. जेव्हा क्रोध उत्पन्न होतो मनामध्ये, हा एक षड विकारांपैकी असलेला विकार आहे. आपल्या सगळ्यांना तो क्रोध कधी ना कधीतरी उत्पन्न होतोच. महाराजांच्या चरित्रामध्ये फार सुंदर प्रसंग आहे ह्याच्यामध्ये, की एक जण महाराजांना येऊन सांगतात की मी क्रोधाला जिंकलेलं आहे. आणि महाराज म्हणतात की वा, तुम्ही क्रोधाला जिंकलत. तुम्ही असं करा, उद्या स्नान झालं की तुम्ही माझ्याकडे या. तर ती व्यक्ती नदीवर स्नान करायला गेलेली असते आणि पटाईत मावशी असतात तिथे. महाराज त्यांना सांगतात की जा, ते समोर स्नान करून येत आहेत ना, त्यांचं धोतर फेडा. पटाईत मावशी म्हणतात जी महाराज, आणि त्या जातात आणि त्यांचं धोतर फेडतात. ती व्यक्ती इतकी क्रोधायमान होते, रागाने लालबुंद होते. ती महाराजांना येऊन म्हणते की महाराज, हे काय आहे? अशी कुठली स्त्री येऊन माझ्या धोत्राला हात घालू शकते? आणि ते अपशब्द उच्चारायला सुरुवात करतात. महाराज शांतपणे हसून त्यांना म्हणतात की अहो,
तुम्ही कालच मला म्हणालात ना की मी क्रोधाला जिंकलंय बरं का. आणि मग ते त्या व्यक्तीला कळतं. म्हणजे इतका सबकॉन्शियस माइंडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्या असतात, की आपण कितीही वरनं असं दाखवलं, की नाही मी फार शांत स्वभावाचा आहे आणि क्रोध वगैरे फारसा राग मला येत नाही, तरीही आपल्याला जपावं लागतं. कारण कुठल्या क्षणी क्रोधाची भावना उत्पन्न होईल मनामध्ये हे आपण सांगू शकत नाही. कारण विकार हे लाडावलेल्या कुत्र्याप्रमाणे आहेत असं महाराजांनी सांगितलंय, की ते हड-हड असं करून बाजूला नाही जात. त्या विकारांना आपल्याला आपल्या ताब्यात ठेवायला लागतं. पण बऱ्याचदा असं होतं, की विकार आपल्याला नाचवतात. त्याच्यामुळे जेव्हा रागाने आपण बोलतो, तेव्हा आपल्याला भान राहत नाही, की आपण काय बोलतोय. इतके अपशब्द आपल्या तोंडून उच्चारले जातात, की नंतर जेव्हा आपण शांत होतो, त्यावेळेला आपल्याला अक्षरशः लाज वाटते. दुसऱ्या दिवशी महाराजांच्या पुढे बसलं, की अक्षरशः म्हणजे इतकी लाज वाटते, की महाराज हे कसं माझ्या हातनं घडलं? महाराजांच्या समोर यायची लाज वाटते अशा वेळेला, की महाराज मी काय हे अपशब्द वापरले? आणि बऱ्याचदा आपल्या देहबुद्धीमुळे, आपल्या क्रोधाला, आपल्या रागाला, आपल्या घरातली माणसं पहिली बळी पडतात. कारण सगळी हिंमत जी काय आहे, ती घरातल्या लोकांवर आपण सहजतेने वापरू शकतो. बाहेर जेव्हा आपण करतो, तेव्हा आपल्याला बंधन असतं समाजाचं. आपल्याला माहिती असतं, की आपण फारसं बाहेर आपल्या मनासारखं वाटेल तसं वागू शकणार नाहीये. पण घरामध्ये आपण अशा ह्याच्यामध्ये वावरत असतो आणि त्यावेळेला आपल्याला जास्त जपावं लागतं पहा. म्हणजे अध्यात्म हे घरातनं सुरुवात होतं. ठीक आहे, आपलं चुकणार आहे, असं होणार नाहीये. नवरा-बायकोंची भांडणं होतात, सासवा-सुनांची भांडणं होतात, भावा-भावांची भांडणं होतात, भावा-बहिणींची एकमेकांमध्ये भांडणं होतात, जावा-जावांची भांडणं होतात, शेजाऱ्यांबरोबर भांडणं होतात, ऑफिसमध्ये भांडणं होतात. जिथे कुठे व्यक्ती भेटतील तिथे आपली भांडणं होऊ शकतात. म्हणजे घरामध्ये जेव्हा असे काही प्रसंग घडतात, नवरा-बायकोंमधलं भांडण असतं, सासवा-सुनांमधलं असतं, वरच्या पिढीतल्या नवरा-बायकोंमध्ये सुद्धा असतं, की मधल्या पिढीतल्या मुलाला आणि सुनेला कळतच नाही, की आता आपल्या सासू-सासऱ्यांना शांत कसं करायचं. ते म्हणतात आमचं वर्षानुवर्ष हेच चाललंय. नुकत्याच लग्न झालेल्या नवरा-बायकोंमध्ये सुद्धा भांडणं होतात. त्यांना काही वेळ द्यावा लागतो. जावा-जावा भांडतात. 2 सुना नीट वागू शकत नाहीत. सासू कधी सुनेशी नीट वागू शकत नाही. सुनबाईंना कधी नीट घरातलं जमवून घेता येत नाही. सगळं अध्यात्म घरापासून सुरुवात होते पहा. जर आपण खरंच साधन मार्गावर असू तर पहिल्यांदा आपल्याला हे पाहायला पाहिजे, की घरामध्ये आपण वागतो कसे? आपण बोलतो कसे? आपले उच्चार कसे आहेत? म्हणजे घरी बायकोला आपण कसंही बोलायचं किंवा बायकोने सुद्धा तिच्या यजमानांना कसंही बोलायचं. सगळीकडे महाराज पाहत असतात. तुम्ही कसे बोलताय? तुम्ही तुमच्या मुलांशी कसे बोलताय? म्हणजे तुम्ही साधन मार्गावर आहात ना, तर तुमची परीक्षा आहे, तुमचा अभ्यास आहे. समोरचा माणूस माझ्याशी चुकीचं वागतो म्हणून मी त्याला बोलतो हे समर्थन झालं. महाराजांनी फार चांगलं सांगितलंय, की जर आपल्याला सांधायचं असेल, तर दोन्हीकडच्या गोष्टी थोड्याशा तासाव्या लागतात. सुरुवात आपण आपल्यापासून करायची, कारण आपण साधन मार्गावर आहोत. असं नेसेसरी नाहीये, की घरातली बाकीची सगळी मंडळी साधन मार्गावर असतील. असं घडू शकतं, की तुम्ही साधन मार्गावर आहात, पण तुमची बायको नाहीये. किंवा एखादी स्त्री आहे, पण तिचे यजमान साधन मार्गावर नाहीयेत. बऱ्याच ठिकाणी आजी-आजोबा किंवा वरच्या पिढीतली मंडळी साधन मार्गावर असतात, पण पुढच्या पिढीला फारसं त्याच्याविषयी काही देणं-घेणं नसतं.
किंवा आपले आई वडील काय करतायत किंवा आपले सासू सासरे नक्की काय करतायत हे त्यांना लक्षात येत नाही. आणि तिथे फार सांभाळायला लागतं. का सांभाळायला लागतं? कारण एकीकडे तुम्ही साधन करताय, एकीकडे तुम्ही महाराजांचा अनुग्रह घेतलाय असं आपण म्हणतो. एकीकडे आपण सकाळी जवळपास 2 ते 3 तास पूजेत घालवत असू, जपामध्ये घालवत असू, ध्यानामध्ये घालवत असू. घरातली मंडळी तुम्हाला ऑब्झर्व्ह करत असतात. आणि जेव्हा तुमच्याकडनं चुकीचं वागलं किंवा बोललं जातं, तेव्हा हीच लोक तुम्हाला म्हणतात, तुम्हाला महाराज सांगतात असं वागायला किंवा बोलायला. आपल्या महाराजांना दोष जातो बघा याचा. तुम्हाला देव सांगतो असं घरामध्ये वागायला. त्या देवापुढे 2 तास तुम्ही बसलेले असतात, तो तुम्हाला चांगली बुद्धी देत नाही. कसं तुम्ही घरातल्या लोकांशी वागता आणि बोलता, ही इतर मंडळीच आपल्याला सांगतात. आणि ही गोष्ट सद्गुरूंनी मुद्दामून उत्पन्न केलेली असते, तुमचा अहंभाव आणि तुमची देहबुद्धी ठेचली जावी म्हणून. शिकवणारे तुमच्या घरामध्येच बसलेले असतात. तुकाराम महाराज म्हणतात ना, की निंदकाचे घर असावे शेजारी. तसंच आहे ते. तुम्हाला कळतं मग की लोक आपल्याला कशावरनं बोलतायत आणि आपल्याला कुठे सुधारायला पाहिजे. म्हणजे एकीकडे आपलं स्वचं कर्तव्य आहे. स्वचं कर्तव्य काय? महाराजांनी सांगितलंय 2 कर्तव्य आहेत आपल्याला. एक स्वचं कर्तव्य आहे, ते म्हणजे उपासना आहे. आणि एक देहाच्या माध्यमातून येणारं कर्तव्य आहे. म्हणजे महाराज म्हणतात की तुम्ही उपासना कराल, तुम्ही जप कराल, नामस्मरण कराल, ध्यान कराल, सगळं काही कराल. परवा एकाने प्रश्न विचारला की 13 माळा केल्या, आत्मशुद्धी कशी होणार? असं नाहीये ते. इतकं टेक्निकल नाहीये हे. त्याच्या मागचा हेतू समजून घ्या की 45 ते 50 मिनिटं एकीकडे ध्यान करत असताना स्वतःचं अवलोकन करायचं. अवलोकन करून हे पाहायचं आहे की आपलं कुठे चुकतंय. आणि त्याची सुरुवात, अध्यात्माची सुरुवात ही घरापासून होते. आज आपलं बायकोवर भांडण होऊन आपण अपशब्द उच्चारत असू, हे जर 10 वेळा आज घडत असेल, तर उद्या ते 5 वेळा घडलं पाहिजे, मग ते 2 वेळा घडलं पाहिजे, असं ते कमी कमी होत गेलं पाहिजे. आपल्याला कंट्रोल करता आलं पाहिजे. महाराजांना आपण अशाला प्रार्थना करायची की महाराज माझी उर्मी सांभाळा. हीच गोष्ट स्त्रियांना सुद्धा लागू आहे. तुम्ही कसे वागताय घरामध्ये, ही गोष्ट फार महत्वाची आहे. तुम्ही सून म्हणून त्या घरामध्ये आलेला आहात. तुम्ही साधना मार्गावर आहात ना, मग तुम्ही तुमच्या बाजूने तुमच्या सासू सासऱ्यांविषयीची काय कर्तव्य ती पूर्ण व्यवस्थित करा. तुमच्या यजमानांविषयीची तुमची काय कर्तव्य ती व्यवस्थित करा. ती लोक तुमच्याशी नीट वागत नसतील तर तुम्ही तुमचे उच्चार सांभाळा. तुम्ही तुमच्या कर्तव्याला चुकू नका. महाराजांना अशी घरं फार आवडतात की जिथे सगळीकडे सगळे लोक खेळीमेळीने वागत असतात, कोणी कोणाला दूषण देत नाही. अशी घरं महाराजांना फार आवडतात. सगळे आनंदाने राहतात, समाधानाने राहतात. एखादी व्यक्ती फार देवाधर्माचं करत नसेल, ते एक वेळ चालेल, पण कुठल्याही व्यक्तीने उच्चार सांभाळले पाहिजेत. की आपण घरामध्ये जेव्हा वागतो, वाटेल तसं वागतो, बोलतो, तेव्हा ती स्पंदनं आपल्या मुखातनं जेव्हा अपशब्द बाहेर पडतात, एक गोष्ट लक्षात घ्या की ते बाहेर पडलं म्हणजे ते घरामध्येच ती स्पंदनं फिरत राहतात. हीच गोष्ट जेव्हा आपण घरातनं बाहेर पडतो, कामाच्या ठिकाणी, अगदी रस्त्यावर सुद्धा आपला इगो एवढा असतो की अगदी रस्त्यावर सुद्धा छोटं भांडण आपलं कोणाबरोबर होऊ शकतं, त्याला पटकन तोंडातनं अपशब्द बाहेर पडतात. साधनी माणसाने हे जरूर सांभाळलं पाहिजे की आपले उच्चार कसे आहेत. आणि शेवटी ह्या सर्व गोष्टींची निर्मिती ही आपल्या अंतःकरणातनं होते. आता शुद्ध भाव जर मुखातनं बाहेर पडायचा असेल तर आपलं अंतःकरण शुद्ध पाहिजे. आणि आपलं अंतःकरण जर शुद्ध ठेवायचं असेल
तर आपल्याला नाम घ्यायला पाहिजे. आणि म्हणून ती नामाची बैठक असायला हवी. आणि म्हणून ती नामाची बैठक आणि आत्मशुद्धी असा आपला सगळा प्रवास आहे. त्यामुळे विशेषतः जेव्हा आपल्याला क्रोध येतो, राग येतो, मान्य आहे की काही वेळेला समोरची व्यक्तीच आपल्याशी बरोबर वागलेली नसते. कळत असतं. अगदी कळत असतं की ही व्यक्ती आपल्याशी बरोबर वागत नाहीये. ती मुद्दामून आपल्याला भडकवतीये. आपला तोल सुटतोय. अशा वेळेला आपलं अंग अक्षरशः गरम होतं, लाल लाल होतो, लालबुंद होतो आपण क्रोधाने. अशा वेळेला महाराजांपाशी जाऊन उभे राहा आणि सांगा महाराजांना की महाराज, ही व्यक्ती बरोबर वागत नाही माझ्याशी. सगळं गाऱ्हाणं महाराजांच्या पाशी गा. त्या व्यक्तीला सांगण्यापेक्षा एकदा सांगा फक्त. मग सांगायचंच नाही का? तर तसं नाहीये. त्या व्यक्तीला सांगितलं पाहिजे ना की तू चुकतोयस किंवा तू चुकतीयस. पण एकदा सांगा. चांगल्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा की तुझं हे चुकतंय बरं का, आणि ह्याने मला त्रास होतोय. पुढे महाराजांचं तत्वज्ञान पुढे आपण लावायचं की समोरच्या माणसाने त्रास दिला तरी आपण तो का घ्यावा. आपण महाराजांच्या पुढे जाऊन उभं राहायचं. तिथे ते मी जे तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय ना, लिहून काढा. लिहून काढायचं, ते सगळं लिहून काढायचं, महाराजांना वाचून दाखवायचं, मनातल्या मनात महाराजांना सांगायचं. अशी एक व्यक्ती असतेच आपल्या आयुष्यामध्ये, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. कोणत्याही ठिकाणी असं सापडणार नाही की अगदी सहज सगळं आहे. कुठेतरी एक व्यक्ती तुमच्या पाशी अशी असणारच आहे की जी तुमच्याशी व्यवस्थित वागत आणि बोलत नाही. इथे तुमच्या साधनेची परीक्षा आहे असं समजा, आणि ही परीक्षा महाराज घेत आहेत असं समजा. आपल्याला परीक्षेला बसायचं आहे. उत्तीर्ण अनुत्तीर्ण पुढचा विषय, पण बसायचंय एवढं तरी निश्चित आहे. बऱ्याचदा आपण मत्सरग्रस्त भावनेने बोलतो. आपल्याला कोणाविषयी तरी मनामध्ये इतका मत्सर असतो, जेलसी ज्याला आपण म्हणतो साध्या भाषेमध्ये, नाही पाहवत आपल्याला. त्याला एवढं सगळं मिळालंय, मी काय केलंय, मला नाही मिळालं हे सगळं. मग तो पैसा कोणाचा आपल्या नजरेमध्ये येतो, अरे तो त्याने त्याच्या कष्टाने कमवलाय, त्याच्या नशिबाने तो त्याला मिळतोय. तुम्ही का स्वतःची आणि त्याची तुलना करताय? आपल्याला पहिली तुलना करणं बंद केलं पाहिजे, म्हणजे दुसऱ्याविषयी मत्सर वाटणार नाही. आपल्याला असं वाटतं की अरे फारसे कष्ट न करता ह्याला सगळंच मिळालंय, तो त्याचा प्रारब्ध योग आहे. आपल्याला एखादी गोष्ट कष्टसाध्य आहे तर ठीक आहे, आपण कष्ट करून ती मिळवूया ना. मत्सर ठेवू नका, हे महाराजांचं कळकळीचं सांगणं आहे. बऱ्याचदा आपण टोचून बोलतो, ज्याला आपण टॉन्ट म्हणतो. मुद्दामून अशा ह्याच्यात सांगतोय की आपल्या सगळ्यांना ते पटकन कळेल. काही गरज नसते टॉन्टिंग करण्याची. पण 8-10 माणसं बसलेली असताना आपण कोणावर तरी टॉन्टिंग करतो, त्याला टोचून बोलतो. त्या माणसाला कळत नाही आता मी काय उत्तर देऊ, त्याला वाईट वाटतं. तो जो माणूस भावना प्रधान असेल तर त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. त्याच्या मनामध्ये जी तुमच्याविषयी नकारात्मक भावना उत्पन्न झाली आहे ना, ती अनेको वर्ष जात नाही. तुम्ही कधी समोर आलात तर त्याला तेच आठवतं की हा मागच्या वेळेला माणूस हा मला बरोबर बोलला नव्हता. आपण नाही करायचंय असं. बऱ्याचदा आपण दुसऱ्याशी धाकाने बोलतो. आपल्याला असं वाटतं की आपण धाक दाखवला म्हणजे समोरचा माणूस आपल्या ताब्यामध्ये राहील. तसं नाहीये. तुमची देहबुद्धी सुखावेल त्याने, पण समोरच्या माणसाच्या मनात तुमच्याविषयी जी भीती उत्पन्न होईल ना, ती तो काढू शकणार नाही. मग तुम्ही कसं सांभाळणार सगळ्या लोकांना? महाराज म्हणतात ना की एखादा पक्षी त्याच्या पिल्लांना जसं त्यांच्या पंखाखाली सांभाळतो ना, तसं आपण सगळ्या लोकांना प्रेमाने सांभाळलं पाहिजे. पहा, जर आपण खरे साधन मार्गावर जाणारे असू तर प्रेमाने सगळ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे. मग ती व्यक्ती घरातली असो,
बाहेरची असो, नातेवाईक असो, तुमच्या मित्रपरिवारातली असो, कोणीही असो. पण आपल्याला प्रेमाने सगळ्यांच्या बरोबर संबंध ठेवता आला पाहिजे. आपल्या प्रेमाच्या पंखाखाली त्यांना घेता आलं पाहिजे. काही वेळेला इगो आड येतो आपला स्वतःचाच. तो कुठे माझ्याशी व्यवस्थित वागतो? तो कुठे माझ्याशी प्रेमाने वागतो? तो मागच्या वेळेला भेटला होता तेव्हा तो मला कसंही बोलला होता. पण ठीक आहे, हे सगळं महाराजांना सांगायचं. पण आपण त्याच्याशी प्रेमानेच वागायचं. तो भेटला तर म्हणायचं, "काय म्हणतोयस तू? कसं चाललंय तुझं? छान चाललंय ना? चल बाबा, तू तुझ्या मार्गाने, मी माझ्या मार्गाने." पण द्वेषबुद्धी ठेवायची नाही कोणाविषयी. दुसरी गोष्ट, उच्चार सांभाळण्याच्या बाबतीत जे महाराजांनी सांगितलंय, की उच्चार फार सांभाळावे लागतात. बऱ्याचदा आपण चेष्टायुक्त बोलतो बघा. बऱ्याचदा ज्या व्यक्तीच्या पाशी काही गोष्टींचं न्यूनत्व असतं ना, त्या न्यूनत्वावर आपण बोलतो. मग ती व्यक्ती घरातली असते, नातेवाईक असते, कॉलेजमध्ये कोणीतरी असतं, ऑफिसमध्ये कोणीतरी असतं. त्या व्यक्तीमध्ये काहीतरी न्यून असतं. सगळेजण त्याची टिंगल-टवाळी करत असतात. सगळेजण त्याची चेष्टा-मस्करी करत असतात. तुम्हाला त्यातनं विकृत आनंद मिळतो, हे सगळं करून. पण त्या व्यक्तीचा जीव जातो अक्षरशः. त्याला नाही मोकळेपणाने वावरता येत समाजामध्ये. आपण नाही करायचे. जर आपण साधन मार्गावर असू, आपल्याला कितीही कळलं, की ह्या व्यक्तीमध्ये काहीतरी न्यूनत्व आहे. अगदी उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्याची जीभ जड असते पहा. तो अडखळत, अडखळत असं बोलतो. नाही त्याला स्पष्ट बोलता येत. हा बऱ्याचदा चेष्टेचा विषय होतो. हे उदाहरण म्हणून सांगेल. नाही आपल्याला असं करायचं. ठीक आहे. टिंगल-टवाळी आपल्याला करायची नाही. साधनी माणसाने असं कधीही वागू नये. बऱ्याचदा आपण दुसऱ्याला जिव्हारी लागेल असं बोलतो. आपल्याला माहिती असतं, की तो आता कुठल्या परिस्थितीमधनं जातोय. पण आपली देहबुद्धी इतकी बळकट झालेली आहे, की आपण त्याला त्रास होईल. आपल्याला एकीकडे कळत असतं बरं का. असं नाहीये, की अगदी आपण अनवधानाने बोललो. अजिबात असं नाहीये. अनवधानाने बोललो तर आपलं मन आपल्याला खातं आणि आपण नंतर त्याची क्षमा मागतो. पण काही वेळेला आपण ठरवून त्या व्यक्तीबरोबर असं वागतो. त्याला जिव्हारी लागेल असं बोलतो. नाही आपल्याला हे करायचं. काही वेळेला आपण उपरोधिकपणे बोलतो. माहिती असतं आपल्याला, की तो त्याला नीट नाही उत्तर देऊ शकणार आहे. किंवा त्याने उत्तर दिलं तर आपल्याला ते सहन होणार आहे का? पण तरी सुद्धा आपण त्याच्याशी तसं बोलतो. द्वेषयुक्त भावनेने बोलतो. बघा म्हणजे आपले उच्चार नुसतं बोलणं नाहीये, त्याच्यामध्ये किती गोष्टी आहेत पहा. की कुठे द्वेष आहे, कुठे मत्सर आहे, कुठे उपरोधिकपणा आहे, कुठे चेष्टा आहे, कुठे टिंगल-टवाळी आहे, कुठे देहबुद्धीने बोलणं आहे, कुठे मस्तवालपणे बोलणं आहे, कधी दुसऱ्याला कमी लेखणं आहे. किती गोष्टी आहेत पहा. कुठे टीका आहे. द्वेषयुक्त अंतःकरणातनं आपण ते बोलतो. आपल्याला हे नाही करायचं. ह्या 2-3 गोष्टी आहेत. एक तर आपल्याला स्वतःला तसं करायचं नाहीये. जर आपण आता ज्या लोकांमध्ये वावरतोय, तिथे जर असा विषय चाललेला असेल, तर साधनी माणसाने ह्याच्यापासून लांब राहावं. स्वतःला परावृत्त करावं. नाही मला ह्याच्यामध्ये पडायचं नाहीये. आणि जर शक्य झालं ना, तर ती चर्चा थांबवावी. आपण म्हणावं की ठीक आहे, तुम्ही नका बोलू हे सगळं काही. नाहीतर मी तुमच्या ह्याच्यामध्ये भाग घेणार नाही. आणि आपण तिथून निघून जावं, आपण बाजूला व्हावं. निघून जाणं शक्य नसेल तर शांत बसून राहावं. पण आपण त्याच्यामध्ये भाग घेऊ नये. साधनी माणसाने हे फार लक्षात ठेवावं, की आपल्याला दुसऱ्याची निंदा करायची नाहीये. आपल्याला उच्चार सांभाळायचेत. आपल्या महाराजांना हे आवडणार नाही. कारण ह्याने आपलं मन दूषित होतं. दूषित मनातून पुन्हा दूषित भावच उत्पन्न होतात. म्हणजे जे पेरलेलं असतं तेच उगवतं. रेसिप्रोकेटिंग गोष्टी आहेत ह्या. जेव्हा तुम्ही निंदा करता तेव्हा मन दूषित होतं. मन दूषित झालं की त्यातनं निंदा आणि बाकी सर्व गोष्टी येतात. त्याच्यामुळे आपल्याला हे फार सांभाळायचंय. दुसरी गोष्ट, असं वागता येणं
24 तास शक्य नाहीये. नैसर्गिकरित्या आपल्याला ह्या गोष्टींची ग्रॅव्हिटी कमी कमी करत न्यायची. म्हणजे आपल्याला ती एक प्रकारची सवय लागलेली असेल की पटकन टीका करायची, पटकन कोणी काही दाखवलं तर आपण चांगलं सुद्धा म्हणू शकत नाही. लोकांचे शब्द जड होतात. अरे तो माणूस आनंदाने तुम्हाला एखादी गोष्ट सांगतोय ना, दाखवतोय ना, अरे कौतुक करा ना त्याचं. म्हणा ना, अरे छान आहे, छान केलंस तू हे. नाही म्हणत आपण. आपले शब्द आपण अक्षरशः गिळतो. ही मत्सरग्रस्त भावना आहे. तुम्ही खुल्या दिलाने जा. एखादा माणूस तुम्हाला अप्रोच झाला, तुम्हाला काही सांगतोय त्याचं काहीतरी चांगलं, अरे त्याला सांगा, अरे तू खूप छान करतोयस, मला फार आवडलंय. त्याला बरं वाटतं. आपल्याला दुसऱ्याच्या मनाचा फार विचार करायचा. इथे मी स्वार्थाने स्तुती करा असं म्हणत नाहीये. दोन गोष्टींमध्ये फरक आहे. काही लोक स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याची स्तुती करतात आणि दुसऱ्याला चांगलं म्हणतात, कारण त्याच्यामध्ये त्यांचा स्वार्थ असतो. तसं सुद्धा आपल्याला करायचं नाही. आपल्याला सगळ्यांना प्रेमाने सामावून घ्यायचंय. त्याच्यामुळे आपली देहबुद्धी क्षीण करत न्यायची आपल्याला या उपासनेच्या माध्यमातून. आणि हाच आपला ह्या पहिल्या महाराजांच्या तत्वज्ञानाचा भाग आहे की कोणाची निंदा करू नका आणि उच्चार तर फार सांभाळले पाहिजेत. आता हा पहिला विचार आहे महाराजांचा, जो आपण आज त्याचं चिंतन केलेलं आहे. आपल्याला हे कायमस्वरूपी फॉलो करायचं आहे. कसं फॉलो करायचं? तर आपण मनाशी पहिलं ठरवायचं की मी हे करणार नाही आहे. दुसरं, आपल्या मनाचं अवलोकन करा की माझ्याकडनं नक्की काय होतंय. कारण मगाशी चिंतनामध्ये ज्या गोष्टी आपण बघितल्या त्या सगळ्याच्या सगळ्या काही आपल्यामध्ये नसतात. त्यातली एखाद दुसरी गोष्ट प्रबळपणे असते. म्हणजे कोणाची बुद्धी थोडीशी मत्सरग्रस्त झालेली असते, कोणी टीकेचा सूर लावतं, कोणी विरोधी बोलतं. म्हणजे आपण अवलोकन करायचं आपल्या स्वतःच की आपल्या स्वभावाचा भाग काय आहे, कुठे सांभाळायचंय. काही वेळेला आपण खूप रागावतो, म्हणजे एखाद्याचा रागीट स्वभाव असतो, तो समर्थन करतो त्याचं की नाही माझा स्वभावच असा आहे. नाही, आपल्याला स्वभावावरच काम करायचं. आपण आपलं अवलोकन करायचं की नक्की माझा काय प्रॉब्लेम आहे. मग मला जर जास्त राग येत असेल आणि माझ्या तोंडून अपशब्द बाहेर पडत असतील तर घरातल्यांना पण सांगा की मी आता ह्याच्यावर काम करतोय. ठीक आहे, माझ्याकडनं 10 वेळा अपशब्द बाहेर पडतील, पण मी असा प्रयत्न करतोय की पुढच्याला भांडण झालं तर मी 5च वेळा भांडण होईल असं बघणार आहे. जर आधी 10 वेळा होत असेल तर मग 2 वेळाच ते व्हायला पाहिजे. मग अशा ह्याच्यावर यायला पाहिजे की जरी भांडण होतंय असं वाटलं, आपल्याला कळतं की आता पुढच्या 5व्या मिनिटाला भांडण व्हायला सुरुवात होणार आहे. हे प्रत्येकाला कळतं. असं कधीच होत नाही की दुसऱ्या क्षणी लगेच भांडणाला सुरुवात, असं कधीच होत नाही. ते असं डेव्हलप होत जातं. मग ती जी डेव्हलपमेंट प्रोसेस आहे ना, ती आपण लक्षात घेतली पाहिजे पहिल्यांदाच की आता आपल्याला अमुक अमुक व्यक्ती भडकवतीये, आगीमध्ये तेल ओततीये. तुम्ही शांत राहा. महाराजांच्या पाशी जा. मनातल्या मनात महाराजांना आठवा. महाराजांना प्रार्थना करा, महाराज माझी उर्मी सांभाळा. कारण आता मी ह्याला रागाने काही उत्तर दिलं तर त्यातनं समोरची व्यक्ती मला पुन्हा काहीतरी रागाने बोलणार आहे. मग मी पुन्हा रागाने काहीतरी बोलणार आहे. मग लगेच काय होणार आहे की आपण 5 वर्षापूर्वी काय झालं, 10 वर्षापूर्वी काय झालं, हे सगळं काढायला लागतो. म्हणजे भांडण वेगळ्याच गोष्टीचं असतं आणि आपण जे पुढचे 2 तास बोलत असतो ते सगळं वेगळंच बोलत असतो. हे आपल्याला करायचं नाहीये. प्रत्येकाने आपापलं अवलोकन करा की आपलं कुठे चुकतंय, आपलं काय होतंय. दुसरी गोष्ट, हे आपण फॉलो कसं करायचं ह्याचा सगळेच मिळून विचार करतोय, सगळं चिंतन करतोय आपण. दुसरी गोष्ट, आज खूप मोठं भांडण झालेलं आहे घरामध्ये. सगळ्यांनी तोंडसुख घेतलंय सगळ्यांवर. महाराजांचं तत्वज्ञान पुन्हा आणायचं. भगवंत रोज नवीन संधी देत आहे. उद्याचा दिवस उजाडला की मागचं आपण कॅरी ऑन करायचं नाही. बऱ्याचदा असं होतं की आपण भांडून झोपतो
आणि सकाळी उठल्यानंतर ताज्या नवीन दमाने आपण पुन्हा भांडायला सुरुवात करतो. आणि अक्षरशः 2-2, 4-4 दिवस, 15 दिवस, 20 दिवस मग अबोला धरायचा. हे सगळं आपल्याला नाही करायचं. ह्याने आपलं साधन बिघडतं हे लक्षात घ्या. मग नवरा बायको 15-15 दिवस एकमेकांशी बोलत नाहीत. सासवा-सुना एकमेकांशी बोलत नाहीत. भांड्यांचे आवाज व्हायला सुरुवात होते घरामध्ये. किंवा ऑफिसमध्ये आपलं वरिष्ठ लोकांशी पटत नसेल, सहकार्याबरोबर पटत नसेल, तर तिथे काहीतरी प्रॉब्लेम्स आपण क्रिएट करतो. हे सगळं आपणच करतो. आणि मग नंतर म्हणतो, अरे हे सगळं काय होतंय, मलाच माझं कळत नाहीये. म्हणून आपण जर महाराजांचे असू, आपण साधन मार्गावर असू, तर ह्या सगळ्या गोष्टींचं आपण अवलोकन करायला पाहिजे. आणि ही प्रोसेस आहे, ही एका दिवसात होत नाही. मी हे पुन्हा सांगतो, आज 13 माळा केल्या, आज 50 मिनिटाचं ध्यान केलं, झाली माझी आत्मशुद्धी, असं कधीही होत नाही. दिस इज लॉंग टर्म प्रोसेस फॉर लाईफ. आपल्याला आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला सतत जागृत राहायचंय. साधनी माणसाने प्रत्येक वेळेला त्याची सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवली पाहिजे. 2 गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. एक म्हणजे आपल्या भावनांचं प्रकटीकरण पहिल्यांदा आपल्याला थांबवायचंय. उच्चाराच्या आपण बाबतीत बोलतोय म्हणून. दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं, की आपण उच्चार सांभाळले, आपण नाही अपशब्द बोललो. पहिली लढाई आपण जिंकली. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण ध्यानाला बसू ना, जप करायला बसू, त्यावेळेला आपण महाराजांना सांगायचं की महाराज, काल अमुक अमुक व्यक्तीबरोबर माझं भांडण झालेलं होतं, अपशब्द उच्चारले गेलेले होते तोंडून. आता त्या व्यक्तीविषयीची द्वेषबुद्धी जी माझ्या मनामध्ये अजूनही शिल्लक राहिलेली आहे ना, ती तुम्ही काढून टाका. कारण बऱ्याचदा असं होतं की त्या व्यक्तीला पण कळतं की हो आपलं चुकलंय. आता काही वेळेला त्या व्यक्तीचा इगो आड येतो, ती व्यक्ती आपल्याला येऊन माफी मागत नाही. आपल्याला असं वाटतं की त्या व्यक्तीने येऊन आपली माफी मागावी. दुसऱ्या दिवशीचं सांगतोय. मग आपण आपल्या देहबुद्धीवर येतो. जोपर्यंत ती व्यक्ती येऊन मला सॉरी म्हणत नाही किंवा माफी मागत नाही, तोपर्यंत मी व्यवस्थित तिच्याशी वागणार नाही. पहिलं हे डोक्यातनं काढून टाकायचं. कारण आपण साधन मार्गावर आहोत. महाराजांना सांगायचं की महाराज, माझ्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयीची द्वेषभावना असेल ती तुम्ही काढून टाका. मान्य आहे की ती एका दिवसात जाणार नाही. इट मे टेक इयर्स टुगेदर. कितीही वर्ष लागू शकतात, पण रोज प्रार्थना करा. त्याच्यासाठी तुम्ही अक्षरशः त्या व्यक्तींची नावं लिहून काढा. मी हे केलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये म्हणून तुम्हाला सांगतोय. जेव्हा त्या ह्याच्यातनं महाराज मला नेत होते, मी अक्षरशः नावं लिहून काढायचो. मग त्यात अनेक नातेवाईक यायचे, माझ्या मित्रांपैकी कोणीतरी यायचं, घरातली पण मंडळी असायची. नावं लिहून काढायची. या व्यक्तीविषयी महाराज अमुक अमुक कारणामुळे द्वेष आहे, या व्यक्तीविषयी अमुक अमुक कारणामुळे मत्सर आहे, या व्यक्तीविषयी अमुक अमुक कारणामुळे ही अशुद्ध भावना आहे. ती तुमच्या आईवडिलांविषयीची पण तुमच्या मनामध्ये असू शकते. स्टँडर्डाइज पद्धतीने आपल्याला जायचंय, पण आहे ते पहिला ऍक्सेप्ट करायला पाहिजे. जोडीदाराविषयी सुद्धा अशुद्ध भावना असू शकते, मुलांविषयी सुद्धा असू शकते. अशी कशी भावना माझ्या मनामध्ये असं वाटण्याची आवश्यकता नाही. फर्स्ट ऑफ ऑल यू ऍक्सेप्ट इट, की हो मला नाही आईचं वागणं पटत आहे किंवा मला नाही वडिलांचं वागणं पटत आहे. आपल्याला कर्तव्याला चुकायचं नाहीये, त्यांचा अपमान आपल्याला करायचा नाहीये, आपण त्यांच्याशी व्यवस्थितच वागायचंय. पण महाराजांना सांगायचं. म्हणजे समजा आपल्याला आपल्या बायकोचं वागणं पटत नसेल, महाराजांना सांगा. बायकोला तिच्या नवऱ्याचं वागणं पटत नसेल, तिने नवऱ्याविषयी महाराजांना सांगावं. दुसऱ्या माणसाकडे निंदा करण्यापेक्षा महाराजांना आपलं मन मोकळं करा की महाराज नाही व्यवस्थित वागत आहे म्हणून असं होतंय सगळं. छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला ह्या प्रोसेसमधनं जायचं आहे. हळूहळू अशी अवस्था आपली येते की ठीक आहे, समोरची व्यक्ती कितीही आपल्याशी चुकीचं वागली, कशीही बोलली, तरी काही काळासाठी का होईना पण आपल्याला शांत राहता येतं. त्यातनं अपशब्द बाहेर पडायला सुरुवात झाली, तर आधी शिव्यांची लाखोली वाहिली जात असेल, तर आता शिव्या तोंडातनं येत नाहीत. मग आपण फक्त पटवून देतो आपला मुद्दा, इथपर्यंत आपली प्रगती होते. मग नंतर आपण म्हणतो की ठीक आहे, आता मला सगळंच माहितीये, फारसं बोलून काही उपयोग नाहीये, आपण ते सोडून द्यायला सुरुवात करतो. पण द्वेषबुद्धी मनामध्ये जर राहत असेल, तर ती चौथ्या स्टेपमध्ये महाराजांच्या पुढे बसायचं आणि त्या व्यक्तीविषयीचा द्वेष, त्या व्यक्तीविषयीची चीड, मत्सर सगळं काढून टाकायचं. म्हणजे आपण उगीचच
खोटेपणाने त्या व्यक्तीविषयी वागू नये. काही लोक मनामध्ये राग ठेवतात, मत्सरग्रस्त भावना ठेवतात, द्वेष ठेवतात, पण ती व्यक्ती समोर आली की नाटकीपणाने त्या व्यक्तीशी वागतात. अरे वा, खूप दिवसांनी मला भेटलास, अरे काय भेटलास, तुझ्या मनामध्ये तर त्याच्याविषयी अत्यंत चुकीच्या भावना आहेत, ह्या तुझ्या महाराजांना, आपल्या महाराजांनाही माहिती आहे. तसं करू नका. तुम्ही प्रामाणिक राहा स्वतःशी, खोटं वागू नका. एक वेळ तुम्ही त्या व्यक्तीशी नाही बोललात तरी चालेल, शांत बसून राहा. तेवढ्यापुरतं प्रोसेस आहे ही. नंतर असं व्हायला पाहिजे की ती व्यक्ती समोर आली तरी आपल्याला काही फारसं वाटायला नकोय. आपण बोलू शकलो पाहिजे की बाबा काय, ठीक आहे ना, व्यवस्थित चाललंय ना, पण हे शुद्ध भावाने गेलं पाहिजे समोर. हळूहळू हळूहळू स्वतःला आपल्याला डेव्हलप करावं लागतं. म्हणजे एक वेळ अशी असते की आपल्याला नको असलेली व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर आली, रस्ता बदलतात माणसं अक्षरशः. नको, विषयच नको. कारण ती व्यक्ती समोर आली की आपलं काहीतरी बोललं जाणार आहे, भांडण होणार आहे, काहीतरी अपशब्द बाहेर पडणार आहेत. नकोच तो व्याप. अक्षरशः आपण रस्ता बदलतो. कित्येकदा असं होतं की एखाद्या समारंभासाठी नको असलेली व्यक्ती तिथे येणार, हे आपल्याला माहिती असतं की आता हा कॉमन कार्यक्रम आहे, त्याच्यात ती व्यक्ती तिथे येणार आहे. आपण त्या कार्यक्रमाला जाणं टाळतो. पुढे आपल्याला टाळणं शक्य नसेल, आपण जातो त्या कार्यक्रमाला, पण अशा खुबीनी वावरतो की ती व्यक्ती आणि आपण समोरासमोर येणार नाही. मुद्दामून दुसऱ्या ग्रुपमध्ये जाऊन उभं राहायचं आणि गप्पा मारत बसायचं. हे असले सगळे प्रकार महाराजांना कळतात. त्याच्यामुळे पहिलं हे डोक्यातनं काढून टाका, आपल्याला सर्व माणसांना आपण ऍक्सेप्ट करू शकलो पाहिजे. ठीक आहे, त्या व्यक्तीविषयी चुकीचा अनुभव आलाय ना, ती व्यक्ती तुमच्याशी चुकीचं वागलेली आहे ना, ठीक आहे, तुम्ही द्वेष ठेवू नका. ती व्यक्ती समोर आली, हाय हॅलो म्हणा, ठीक आहे. कुठे आपल्याला रोज घरामध्ये एकमेकांच्या जायचंय? इथपर्यंत आपल्याला आपली स्वतःची प्रगती करत न्यायची आहे. त्यातनं खूप काही अशी घटना घडलेली असेल त्या व्यक्तीच्या संदर्भात, तर मात्र मान्य आहे की आपण त्या व्यक्तीपासून 4 हात दूर राहणंच गरजेचं असतं. पण हे त्या प्रसंगानुसार आणि व्यक्तीनुसार ठरतं. पण आपल्या मनामध्ये आपण शक्यतो त्याचा द्वेष ठेवू नये आणि उच्चार सांभाळावेत. हेच आजचं जे आपण ह्या उपक्रमाअंतर्गत आपण जो रोज दर आठवड्याला एक विचार महाराजांचा घेणार आहोत, त्याचा हा पहिला विचार आहे, पहिलं तत्वज्ञान आहे महाराजांचं, जे आपण आता चिंतन केलं. आपण सगळ्यांनीच ह्याचा विचार करूया. आपण सगळ्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न तर करूया. आणि ही आयुष्यभराची गोष्ट आहे. जेव्हा पुढच्या आठवड्यामध्ये नवीन विचार येणार आहे, तेव्हा हा विचार पुढे न्यायचाच आहे आपल्याला. आणि आपण पुढे पुढे जात राहू. महाराजांच्या कृपेने आपल्याला हे सगळ्यांना साध्य होईल अशी आशा व्यक्त करतो आणि इथेच माझ्या वाणीला विराम देतो. जय श्रीराम.